दुपारचे वाजले 6:30. बाहेर सगळे उठून बसलीच. तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बोटिंगकडे, वासोटा किल्ल्याकडे. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे, नाश्ता पण झालेला आहे. आम्ही रानात चाललोय गाईस. हे चालले वासोटाला. त्या बोटीतनं आपल्याला तिकडे जायचं वासोट्याला. हे बघा पहिली बोट गेलेली आहे. प्रवास चालू झालेला आहे वासोट्याचा. तुम्ही बघू शकताय की बोटीचा प्रवास करून आपण आता पोहोचलेलो आहे वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी. हा समोर तुम्हाला वासोटा किल्ला आहे. इथून आपण ट्रेक करून या मार्गाने समोर पाहू शकता तुम्ही की तिथं माणसं आहेत. तिथून ट्रेक करून वर जातात. तुम्ही जेवढे प्लास्टिक आणलंय ते सगळं तुमचं रेकॉर्ड होतं. त्याच्यानंतर मग तुम्ही जाताना ते इथं आधी 500 रुपये जमा करायचे, नंतर 500 रुपये परत तुम्हाला भेटतात. तर काहीच प्लास्टिक आपण जमा केलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण स्टार्टिंग करतोय गड चढायला. वासोटा किल्ल्याची माहिती थोडक्यात आपले साहिल भाऊ देत आहेत. 100% तर खरी नाही असं आपण म्हणू शकत नाही, पण थोडक्यात माहिती आपल्याला देऊ शकतात. ऐका, माझं काय म्हणणं माहितीये का, आम्ही जे पण सांगतोय, आम्ही पण इथे नवीन आहे, आम्ही पण पहिल्यांदा आलेलो आहे. त्यामुळे आम्हाला पण काही गोष्टी माहित नाहीत. आम्हाला जे इथलं स्थानिक लोक सांगतायत तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी काय नाही, जेणेकरून तुम्हाला ही अगोदरच कळावं की इथे काय आहे काय नाहीये. त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की इथे यायचं की नाही यायचं. पण माझं काय म्हणणं माहितीये का, की तुम्ही लाईफ मध्ये ना एकदा तरी या वासोटा किल्ल्याला, कारण बाकीचे किल्ले भरपूर आहेत. बाकीच्या किल्ल्यांची ट्रेक ह्याच्यापेक्षा मोठी ट्रेक आहे, पण ह्या किल्ल्यामध्ये विशेष बाब काय माहितीये का, ह्या किल्ल्याचा पूर्ण ट्रेक हा पूर्ण सावलीतून आहे आणि पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण घनदाट जंगल आहे. त्यामुळे तुला विविध प्रकारचे प्राणी पक्षी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि तुम्ही बाजूला म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये आवाज ऐकत असाल की किती शांतता पण आहे. शांतता आहे आणि त्यात पक्ष्यांचे आवाज येतात तुम्हाला. ते तुम्ही बघा. आता पुढे गेलो पण आता तुम्हाला सांगतो काही हिस्ट्री आम्हाला कळली तर. जंगलातला कोंबडा भावांनो, बाकी काय हे बघा वासोट्याच्या वाटेमध्ये आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतं. हनुमान पण आहे आणि गणपती पण आहे. जय पायवाट बघा ही. इथून वर जायचंय काहीच. आपण तिथून आलोय मधून, इथून इकडं असं आलो. कितीतरी वयस्कर माणसं आहेत जी गड चढतायत. फायनली पोचलो आपण वर. तर भावांनो, बाबूकडा बघून आता आपण थेट महादेवाच्या मंदिरात पाशी पोचलेलो आहोत. प्रत्येक शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर महादेवाचं मंदिर आहेच. तुम्ही बघत असलेली पिंड जी आहे ती महाराजांच्या काळातली. तुम्ही बघताय ही जी साईड आहे ही बाबूकडा पलीकडे होती. आपण आता पलीकडच्या साईडला आलोय. समोर त्यांचे डोळे घालवायचे. पण ते 1907 मध्ये ही नदी पूर्ण झाली. त्याच्या अगोदर पूर्ण घोडे पायदळ होते आणि तिकडून इकडे याला घोडे पायदळच्या वेळेला व्याघ्रगड हे नाव का टाकलं
महाराजांनी वाघाने भेटलेला गड म्हणून व्याघ्रगड. अपृष्ठून वशिष्ठ ऋषी नागेश्वर सोडकेला असायचे तपश्चर्या करायला. हे स्वयंभू प्राचीन काळात पिंड उगवलेले ते पिंड आहे. त्याच्यावरती कंटिन्यू दगडामधून थेंब पडला जातो. महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. त्या यात्रेला भरपूर पब्लिक भरपूर म्हणजे चोरवणे कोकण हे सातारा जावली म्हणजे जावलीचं खोरं जावलीच्या बाउंड्रीवरती हा किल्ला आहे. इकडनं आलात तरी तुम्ही जिथे काय नागेश्वरला येता किंवा इकडनं राऊंड मारून यायचं म्हणलं वासोट्याला तर ते काय जुळत नाही. कारण की तुम्हाला तिथलं येताना फॉरेस्ट सोडत नाही. इकडनं आला तरी फॉरेस्टची तुम्हाला चेकपोस्ट झाल्याशिवाय वरती येत नाही. मग त्या ह्याच्यानंतर व्याघ्रगड हे नाव 1818 मध्ये ज्या वेळेला ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं इंग्रजांच्या त्यावेळेला त्यांना व्याघ्रगड आणि वशिष्ठ हे म्हणता येणं म्हणून त्याचा वासोटा किल्ला झाला. त्या रेकॉर्डला वासोटा किल्ला लागलेला आहे. तर तुम्ही कुठेही बघितलं तरी व्याघ्रगड हे पुस्तकामध्ये तुम्हाला पण भेटेल किंवा बाहेर ह्याच्यात तुम्ही बघितलं तरी रेकॉर्डला व्याघ्रगडच येणार आहे तुम्हाला. तर काय आपण आता वासोटा किल्ला पूर्ण फिरून परतीच्या प्रवासाला म्हणजेच आपण आता परत बामणोलीला जाणार. तिथून सामान घेऊन सातारच्या प्रवासाला रवाना होणार आहे. तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा बामणोलीवरून वासोट्याला. एकदम मस्त आहे आणि शिवरायांचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा. त्यांनी इथं इंग्रजांना हे केलेलं तुरुंगवास दिलेला. तुम्ही एकदा विजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आम्ही एवढा प्रवास करून बामणोलीला पोचलोय बघा. गाईज फायनली वासोटाचा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही बामणोलीला पोचलोय. त्याच्यानंतर डायरेक्ट आता चहा पिऊन साताराला. काय करू? चहा पिणार मग सातारा. चहा नाही, कॉफी नाही. बरं कॉफी पिऊन डायरेक्ट सातारा जाणार. ट्रिप एक नंबर बोललो का ना माझ्या एक नंबर झाली ट्रिप आमची. हो. तर गाईज फायनली आपण पोचलेलो आहे घरी. वासोटा कॅम्पिंग आणि वासोटा ट्रेकिंगची जी आपली ट्रिप होती ती एकदम छान पार पडली. तिथल्या जेवणाची सोय असू दे किंवा राहण्याची सोय असू दे ती पण एकदम छान आहे. तुम्हाला जर का विजिट करायचं असेल तर तुम्हाला मी इंस्टाग्रामला त्यांची ID आहे वासोटा आवेट्स. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन मी, त्यांचा नंबर पण देईन मी. तर तुम्ही एकदा तिथं विजिट करा आणि आपला व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जाताना तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ देखील नक्की बघा. थँक्यू. ತುಳಸಿ ಕೋಮಲವೇಣಿ ನೀಲವರ್ಣನಾರಾಣಿ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣಿ ಏಳಮ್ಮ ತುಳಸಿ ಕೋಮಲವೇಣಿ ನೀಲವರ್ಣನಾರಾಣಿ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣಿ